मुंबईच्या परळ इथल्या नरे पार्क मैदानावरून शिवसेना आणि मनसेमध्ये पुन्हा झुंपली आहे। मुंबई महापालिकेच्या नरे पार्क मैदानात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे, पण शिवसेनेचा याला विरोध आहे। 2 वर्षांपूर्वी या मैदानावरून शिवसेना मनसे आमने-सामने आली होती। मुंबई महापालिकेचं परेल येथील नरे पार्क मैदान पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेच्या वादाचा केंद्रबिंदू ठरलाय। 8 कोटी रुपये खर्चून मैदानात भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी म्हाडानं मुंबई महापालिकेला नोटीस पाठवली आणि 2 वर्षांपासून काहीसा बासनात गुंडाळलेला हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। परळवासियांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधून विविध सोयी सुविधा देण्याच्या हेतूनं मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी स्वतःच्या प्रयत्नातून हा प्रोजेक्ट आणला। त्यासाठी मुंबई महापालिकेनं तत्वतः मान्यताही दिली, पण भूमिपूजन होण्यापूर्वीच या संकल्पनेला स्थानिक आणि शिवसैनिकांनी विरोध केला। त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झाली नाही। आता पुन्हा म्हाडानं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केल्यानं याला स्थानिकांबरोबरच शिवसेनेनं विरोध केलाय। लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी क्रीडा भवन होऊ नये, त्या ठिकाणी जे मैदान आहे तेच राहावं, की जेणेकरून आमची मुलं त्या ठिकाणी खेळायला त्यांना मैदान कुठेही नाहीये, त्याच्यामुळे ते मैदान तसंच राहावं आणि आम्ही जनतेबरोबर आहोत। आमच्या मुलांसाठी खेळण्याचा मैदान नाही, तो जर होत नसेल तर आम्हाला त्या कॉम्प्लेक्सचा काही उपयोग नाही आहे। आणि हे सगळं चाललंय त्या तुम्हाला परिसरमध्ये जेवढा मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, हे कॉम्प्लेक्स बिल्डिंग्स मोठे होतात, हा त्यांच्यासाठीच प्रयत्न आहे, म्हणून इकडे स्थानिक लोकांनी आम्ही लोकांनी विरोध केलेला आहे। हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधून मुंबई महापालिकेच्या ताब्यात दिलं जाणार असल्यानं त्याला क्लबचं स्वरूप येणार नसल्याचा खुलासा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय। मराठी बहुल परळवर वर्चस्व गाजवण्यासाठी सेना मनसेमध्ये नेहमीच चुरस असते। यातूनच आता नरे पार्क मैदानावरून हे दोन्ही पक्ष समोरासमोर आल्यानं यावरून चांगलंच राजकारण रंगणार आहे। पालिका आणि राज्यात सत्तेवर असूनही विरोध असलेला प्रकल्प मार्गी लागत असल्यानं शिवसेना नेत्यांना अधिक मिरच्या झोंबत असणार हे नक्की। नरे पार्कमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होण्यासाठी मनसेबरोबरच राज्य सरकारमधील भाजपचा एक मंत्रीही पाठपुरावा करत असल्याचं समजतंय। त्यामुळेच शिवसेना या विरोधात आणखी जोमाने उतरताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।